श्री स्वामी समर्थ. नमस्कार. दत्त संप्रदायातील सर्वात महान आणि जागृत ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती एक दैवी शक्ती आहे. अनेकांच्या आयुष्यातील संकटे या ग्रंथाच्या पारायणाने दूर झालेली आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या पवित्र ग्रंथाचे संपूर्ण सार आणि त्यातील अशा काही कथा जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला जीवन जगण्याची नवीन दिशा देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेले आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 15व्या शतकामध्ये श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला. यामध्ये दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र संपूर्ण 52 अध्यायांमध्ये वर्णन केले आहे. हा ग्रंथ म्हणजे सिद्ध मुनींनी नामधारकाला दिलेला ज्ञानाचा वारसा आहे. या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्माचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. आता आपण अशा एका कथेबद्दल जाणून घेऊया जी कथा ऐकताना अंगावर काटा येतो. गाणगापूरमध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरामध्ये खायला अन्नाचा कण देखील नव्हता. त्याच्या अंगणामध्ये एक घेवड्याची वेल होती, ज्याच्या शेंगा खाऊन तो आणि त्याची पत्नी कसाबसा उदरनिर्वाह करत असत. एकदा श्री नृसिंह सरस्वती महाराज त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. ब्राह्मण पत्नीने मोठ्या प्रेमाने त्या शेंगांची भाजी केली आणि महाराजांना अर्पण केली. महाराज भिक्षा घेऊन निघून गेले, परंतु निघताना त्यांनी आपल्या दंडानं ती घेवड्याची वेल मुळासकट उपटून टाकली. ब्राह्मण पत्नीला वाटलं महाराजांनी आमचा जगण्याचा एकमेव आधार हिरावून घेतला. पण जेव्हा ब्राह्मण ती वाळलेली वेल काढण्यासाठी जमीन खणू लागला, तेव्हा त्याला त्या वेलीच्या ठिकाणी तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. या कथेतून आपल्याला काय कळते मित्रांनो? देवाला तुमची गरिबी दूर करायची असते, तेव्हा तो तुमचे छोटे आधार काढून घेतो, जेणेकरून तुम्हाला मोठे वैभव देता येईल. आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपल्याला संकटे देत असतो. ही छोटी संकटे यासाठी असतात की आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठे आणि चांगले होणार असते. आता पाहूया आपण अशाच पद्धतीची एक दुसरी कथा. या कथेमध्ये सती सखूच्या मृत पतीला पुन्हा जिवंत करण्याची किमया महाराजांनी केली. ही कथा सांगते की जर तुमची भक्ती आणि निष्ठा सती सखूसारखी असेल तर नियतीला देखील आपले निर्णय बदलावे लागतात. वाळलेल्या लाकडाला पालवी फुटण्याचं ही सुद्धा एक प्रकारची किमया महाराजांनी केलेली आहे. एका अहंकारी व्यक्तीचा गर्व उतरवण्यासाठी महाराजांनी वाळलेल्या लाकडाला हिरवी पालवी फुटवून दाखवली. हे दर्शवते की श्रद्धा असेल तर अशक्य काहीच नाही. त्याचप्रमाणे अंत्यजाकडून वेदांचे पठण करून घेतले. महाराजांनी एका सामान्य माणसाच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्याकडून वेदाचे उच्चार करवून घेतले. यातून हा संदेश मिळतो की ईश्वर जातीपातीला मानत नाही, तर केवळ तुमच्या अंतकरणातील भावनेलाच महत्त्व देतो. मित्रांनो, या आपल्याला व्हिडिओमधून गुरुचरित्राचे संपूर्ण सार पाहायला मिळते. या सर्व कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळते? आपल्या अहंकाराचा त्याग करायला हवा. जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत गुरुप्राप्ती नाही. गुरु आज्ञा पाळायला हवी. गुरुने सांगितलेला शब्द हा विज्ञानापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. तो पाळला की संकट दूर होते. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवावी. हा ग्रंथ आपल्याला शिकवतो की संकटामध्ये घाबरून न जाता सत्य आणि भक्तीचा मार्ग धरावा. आणि विशेष म्हणजे नेहमी निर्भय असावं, कारण स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे या संपूर्ण ग्रंथाचे एका ओळीतील सार आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचे पारायण म्हणजे जीवनाचे शुद्धीकरण आहे. जर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचता येत नसेल तर किमान यातील कथांचे श्रवण करा. तुमच्या आयुष्यात देखील असे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर तुमच्या आयुष्यात देखील अशा प्रकारच्या काही अनुभूती आल्या असतील तर त्या कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सकारात्मक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.